हा? जर का तू माझं नाव तुझ्या थोबाडातून उचकाटलंस तर तुझी काही खैर नाही हा बजा. एक तर तुझ्यामुळं माझ्या लेकीचं लगीन मोडलं. ओ मॅडम, माझ्यामुळे नाही, त्या टीचर मॅडम मुळे मोडले लग्न. म्हणजे अहो तुमचा भाचा प्रेमात आहे तिच्या, त्यामुळे त्याने त्याचं लगीन मोडलं. ए उगा काय बी बोल न कसा. दुर्गेश्वरी मॅडम, उगाच माझ्यावर काऊ नका. सावताची कातडी कशी वाचवता येईल ना ते बघा. मी आपण तेच करतोय. म्हणजे तुम्ही जे कॉल केलेत ना मला, ते समदे कॉल रेकॉर्ड आहेत माझ्याकडे. काय वय दुर्गेश्वरी मॅडम, म्या पुण्यांदा जेलमध्ये जाणार नाही. त्यामुळे सावताची कातडी कशी वाचवायची ते तुमचं तुम्ही बघा. बजा तू. ओव्हर अँड आउट. बजा ए मम्मी, बजा. हॅलो हॅलो बजा. मम्मी शांती. तिला बाहेर काढायचा प्लॅन केलाय. माझा अंदाज आहे ती बाहेर पडल. काय म्हणतोय तू? बोल ना, हिरो बनायला गेलास ना तू? अरे नाही रे दाद्या, हिरो बनायला कशाला जाऊ मी? त्या संकटात होत्या म्हणताना मी. तुला काय वाटतं रे, आम्ही शिकलेली माणसं मूर्ख आहोत, आम्हाला कळत नाही? तुझ्याकडे पैसा आहे, तू गुंड विकत घेऊ शकतोस, त्याप्रमाणे तू आमची बायको आणि अक्कल दोन्ही विकत घेशील? हो, त्यांनी जीव वाचवलाय माझा. तू गप्प बस अक्षरा. आणि आता तुला माहित नसलेली एक गोष्ट मी तुला सांगतो. तुला किडनॅप करण्यासाठी जो ट्रॅप रचला होता तो बजरंगने नाही तर अधिपतीने रचला होता. तुला किडनॅप जरी बजरंगने केलेलं असलं तरी ते अधिपतीच्या सांगण्यावरून केलं. ए बाबा, काय बोलायला? मला भाऊ म्हणू नको. तुझ्यासारखा अडाणी, कपटी, कारस्थानी माणूस माझा भाऊ नसू शकतो. काय वाटलं रे तुला? तू अक्षराला किडनॅप करशील आणि स्वतःच तिला वाचवायला जाशील. मग अक्षरा तुझ्यावर भाळेल, तुझ्या प्रेमात पडेल आणि तुझ्याशी लग्न करेल. हा, हेच वाटलं ना तुला? काय यो बजा माझं नाव घेणार, मला खड्ड्यात घालणार, ताई माझं कंबरड मोडल, अधिपती मला पोलिसात देणार. चंचे, मी जेलमध्ये गेल्यावर तुझ्याकडे कोण बघणार? कोण बघणार तुझ्याकडं? मम्मी, त्या काळ्या डुकरानं माझं फोन रेकॉर्ड केलं. काय नाही झालं, समज संपलं, समज संपलं. मम्मी अगं रडू नको ग. अगं रडायचीच वेळ आली आहे का नाही? तो माझ्या अधिपतीला माझं नाव सांगणार, मग मला अधिपती सोडत नाही, नाही सोडत अधिपती. अगं मम्मी, पण तू तुझ्यावर कसं काय घेते सगळं? अगं मी आज बोलले का नाही? बोलली तू, पर तू स्वतःचं डोकं कुठं लावती? तू तेच करती जे मावशी तुला सांगते. या घराची खरी सत्ता कुणाच्या हातात आहे? अधिपती. मग खरी सत्ता ज्याच्या हातात आहे त्याला हाताशी धर. अगं ताईचं काय करू? बळी दे. काय? मावशीचा बळी दे, पण स्वतःला वाचव. कमल, हे काय बोलताय तुम्ही? अक्षरा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि अजूनही मला तुझ्याशीच लग्न करायचंय.
जशी तू माझ्याशी कमिटेड आहेस तसा मीही तुझ्याशी कमिटेड आहे, पण आपल्या दोघांमध्ये मला हा नकोय. आपल्या आयुष्यात हा पुन्हा पुन्हा कधी पैसा कधी पॉवर वापरून हा येत राहणार, आणि ह्याने कितीही चांगुलपणाचा आव आणला तरी हा माणूस खरा तो क्रिमिनलच आहे, आणि त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे. तू त्याच्यावर अटेम्प्ट टू रेप, किडनॅपिंग, कोंडून ठेवणं ही सगळी कलमं लाव आणि आजच्या आज पोलिसात तक्रार दाखल कर. हा माणूस आज जाईल तेव्हाच आपल्या डोक्यावर अक्षता पडतील. जर त्यांच्या मनात पाप असतं तर त्यांनी मला इथवर कशाला आणलं असतं? तुम्हाला का कळत नाहीये? ते सगळं नाटक आहे. मला नाही वाटत असं. मला बजरंगने स्वतः सांगितलंय सगळं. मग बजरंग काय सत्यवानाचा अवतार आहे का? आणि त्यांनी सांगितलंय म्हणजे नक्कीच खोटं असणार आहे. हो, खोटारडा आहे तो. त्याच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे मूर्खपणा आहे, मूर्खपणा. अक्षरा, तू तक्रार करणार नाहीयेस याचा अर्थ आपल्या लग्नाला तुझा नकार आहे असं समजू मी? तुम्ही सिरियस आहात कमल? हो, मी सिरियस आहे. तक्रार झाली नाही तर हे लग्न होणार नाही. हसा, अजून हसा, मोठमोठ्यानं हसा. पण तुमचा विजय झाला असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तो तुमचा भ्रम आहे. तुमच्या मुलाचं लग्न आम्ही चंचीशीच लावून देणार. त्यांना संसार चंची बरोबरच करावा लागणार. त्यांना आणि चंचीलाच लेकरं बाळ होणार. तुमच्या रक्ताचा रंग आम्ही आधी बघितलाय, आणि तो कसा बदलायचा हे आमासने ठाऊक आहे. आमासनी वाटलं होतं अधिपती तुमच्यासारखे निघणार नाहीत, पण त्यांनी आमासनी चुकीचं ठरवलं. आम्ही तुमच्याशी वागतो तसं आमासनी त्यांच्याशी वागायचं नाही, कधीच नव्हतं. पण आता त्यांनी आमच्या समोर काही पर्यायच ठेवला नाही. तुमच्या रक्ताला जी भाषा कळती त्या भाषेत उत्तर द्यायला ही भुवनेश्वरी समर्थ होती, हाय, आणि राहील. करा माझ्या विरुद्ध तक्रार, तुम्ही करा. हो, पण मी कशी करू तुमच्या विरोधात तक्रार? तुम्ही हटवादीपणा करू नका. ऐका, इथं लगीन तटलंय तुमचं, तुम्ही बिंदास करा तुम्ही तक्रार. नाही नाही, मी तुमच्या विरुद्ध तक्रार नाही करू शकत अधिपती. मी का करू तक्रार? तुम्ही काय केलंय? ते तुम्हाला माहित आहे, यासनी माहित नाही आहे, आणि ह्यांनी का म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा? तुम्ही सांगा. बरोबर आहे त्यांचं, पण त्यांचं म्हणणं आहे नव, त्यासनी वाटतंय नव. तुम्ही बिंदास तक्रार करा. बघा, हे लग्न तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे मला माहित आहे. घोर कलयुग, घोर कलयुग. आय आय ग, आय आय. मंडळी, आधी मी भाईगिरी करायचो, पण ते समद म्या बंद केलं. पोलिसांसमोर लिहून दिलं की टीचर मॅडम पुढं मी डोळं वर करून बघणार नाही, त्यांच्या वाटत येणार नाही, त्यांना त्रास देणार नाही. तरी पण अधिपतीच्या मनात काय ना चांगलं कळलंय मला. यांनीच गोवलं मला या प्रकरणामध्ये. यांच्या आई साहेबांनीच सांगितलं मला की टीचर मॅडमला किडनॅप करा म्हणून. कमलबाई, कमलराव, प्रोफेसर कमल,
तुम्ही आहे ना अगदी बरोबर बोलत होता, अगदी बरोबर बोलत होता. तक्रार फक्त अधिपतीची नाही तर यांच्या मावशीची आणि यांच्या आई साहेबांची पण केली पाहिजे. अधिपतीनेच सांगितलं मला की टीचर मॅडमला किडनॅप करा म्हणून. यांनी सांगितलं तुला किडनॅप करायला? ना अगदी अगदी तसं नाही म्हणता येणार. यांच्या मावशीने सांगितलं ना मला. पण मावशीला कोणी सांगितलं? अधिपतीनेच सांगितलं असणार ना त्या टीचर मॅडमला किडनॅप करा म्हणून. त्याला मी सोडत नाही. आज दिवसभरात जिथं घावाल ना तिथं धरून त्याचा बुक्का उडवतो का नाही बघ मी. अधिपती हळू शांत व्हा बरं जरा तुम्ही. मी जे बी केलं ते आपल्या फायद्यासाठी केलं. फायद्यासाठी म्हणजे शांत व्हा. मी समज सांगते तुम्हाला. काय काय सांग मला पटपट. फायद्यासाठी म्हणजे काय? बजा जे बी बोलला ते समज खरं आहे. काय खरं म्हणजे? काय खरंय म्हणजे काय बोलायलेस तू मावशी? आई साहेब असं करू शकत नाहीत, लक्षात घे. तुला माहिती आहे की ते असली बायकांबद्दल तू असं कसं काय बोलायलेस? किती बी राग आला ना एखाद्या बाईची सुपारी देऊ शकत नाहीत आई साहेब. काय बोलायलेस तू? नाही अधिपती तुम्ही जरा हळू बोला बरं, हळू बोला. अधिपती तुम्हासनी तर माहीतच आहे मी हुकमाची ताबेदार आहे. ताई जे बी सांगते ते समज करावं लागतंय मला. ताईला मास्तरीन कधी बी आवडली नाही. तिला असं वाटतं का मास्तरीन तुमच्याकडनं पैका उकळत्या. त्यांनी कवाच पैसे मागितले नाहीत माझ्याकडनं. वय काय? पण ताई तर मला म्हणजे का ती तुमच्याकडनं पैका उकळत्या. नाही काय? नाही नाही. ताईनं मला सांगितलं का तुमच्या लग्नात मास्तरणीचं इग्न नग. ताईला तसं मास्तरणीला काय बी करायचं नव्हतं. तिला फक्त उचलायला सांगितली होती ताईनं. तिला मारहाण बिरहाण त्या हलकट बजानं केल्या. ताईची ऑर्डर नव्हती ती. अव तुमच्या लग्नात मास्तरीन येऊन उगाच तमाशा करेल का तुमच्या काळजीपोटी ताईनं तिला उचलायला सांगितली. बाकी काय बी नाही. आणि ताईने हे बी सांगितलं होतं का इकडे लगीन लागलं का तिकडे तिला लगेच घरी सोड. काय बोलायलेस तू? मला नाही खरं वाटत. अधिपती म्या माझ्या चंचीची आण घेऊन सांगायला हेच खरं आहे. मला जेव्हा हे समज कळलं तो मला बी ताईचं हे वागणं आवडलं नव्हतं. म्या बी एका पोरीची आई आहे. तुम्हासनी तर माहीतच आहे ना ताईचा स्वभाव कसा आहे. आणि शिवाय माझी लेक तुम्हासनी देणार म्हटल्यावर मला ताईचं ऐकण्याशिवाय दुसरा काय बी पर्याय नव्हता माझ्याकडं. तुम्ही सांगा बरं मी काय करणार होते. तुम्हासनी ताईची शपथ आहे मी आहे तुम्हासनी समज बोलले हे ताईला बोलू नका. नाहीतर ताई माझा जीव घेईल, मला बर्बाद करील. ताई पुढं हे समज कबूल करायची माझी हिंमत नाही. ताई मोर जर का तुम्ही मला विचारलं का हे समज खरं आहे का तर मी नाहीच म्हणणार. लोक काय ग आज बोलतील उद्या विसरतील. पण तुझ्याकडून जर कुणावर अन्याय झाला ना तर तू स्वतःचा चेहरा आरशात बघू शकणार नाहीस. मला अभिमान वाटतो तुझा बाळा. मग आरत्या ओळख की तिच्या. नाहीतर काय? ही अशी आई बाबांची फूस असेल ना तर अशी मुलगी वाया जाते. चाल रे कमाल. का अजून तमाशा बघायला राहिलाय तुझा?
कुठे गायब झाले काय माहिती. मला तर काय बी सुधारणा झालंय बघ ताई. म्हणजे कुठे गेले अधिपती? मला नाही माहित कुठं आहेत ते. अगं पण मगाशी त्या मास्तरनीकडे आले होते. थोडक्यात वाचलेत. काय थोडक्यात वाचले म्हणजे? काय झालं? दुर्गे पटशिरी बोल, काय झालं? मास्तरीन तक्रार करणार होती त्यांच्या विरोधात. वय की मास्तरीन तक्रार करणार होती का अधिपतीनं तिला किडनॅप केलं. बाई मला तर बोलूशी बी वाटत नाही बघ ताई. ते रेप का काय ते बी. काय वय अगं मास्तरीन म्हटली का तिला अधिपतीनं डांबून ठेवलं होतं, मारलं, हल्ला केला म्हण. डोसक्या बिस्क्यावर पडली की काही मास्तरी? गंजक्या डोक्याची काय वाटेल ते बरळते. अधिपती असलं काही करूच शकत नाही. अगं वय की ताई ते तुला माहित आहे, मला माहित आहे, पण त्या टवळीला कुठं माहित आहे? जिथं तिथं शांतपणा करायली बघ. नशीब मी इथं येळेवर पोचले म्हणून अधिपतीचा जीव वाचलाय. नाहीतर अधिपती आता पतूर जेलात होते. जेलमध्ये असते वय. आम्ही जिथं असेपर्यंत अधिपती कशा पाहिजे जातील जेलमध्ये? कुठं आहेत अधिपती बघ लवकर. आम्ही आत्ताच्या आता निघतो इथून. नाही 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 तू इथं नका येऊ. इथलं संपलंय समजा. म्याच येईल तिकडं. वय वय म्हणजे म्या मॅटर संपवला इथला वय आणि गेले समजे घरी. आणि हे बघताई म्या का नाही समजा पुढं होऊन केलंय. त्यामुळं ते मास्तरीच्या म्या डोसक्यात गेले असतात तर मास्तरीन माझ्या विरोधात काय बी सांगेल तुला तर तू काही तिच्यावर विश्वास ठेवू नकस काय. पण अधिपती कुठं आहे ते बघ पटशिरी. वय वय आणते आणते म्या त्यासनी हुडकून आणते. तू काय बी काळजी करू नकस हा ताई. 1 तासाच्या आत अधिपती घरी आले नाही तर आम्ही बाहेर पडतो. अगं नाही म्या आणते म्हणलं की म्हणलं लई राडा झालता इथं म्हणून म्हटलं तुला आधी फोनवर समजा सांगावं. म्या कमी जास्त बोलले असेल अधिपतीला तर अधिपती जर का तुला घरी येऊन काय बोलला तर काय बी मनावर घेऊ नकस हा. म्हणजे काय? म्हणजे काय नाही म्या घरी आल्यावर बोलते हा. आपण भेटल्यावर बोलू. चल म्या ठेवते फोन त्यासनी घेऊन येते हा. हा सगळं सगळं माझ्यामुळे झालं. तुझं ऐकायला हवं होतं आई. मी बाहेर गेले नसते तर यातलं काहीही झालं नसतं. सॉरी आई. खरंच खरंच सॉरी आई. खरंच चुकलं माझं. मला माफ कर. नाही ग बाळा, तू मुद्दाम केलंस काय सगळं. आणि तुला तुझ्या विद्यार्थ्यांविषयी किती वाटतं हे माहिती आहे मला. कोणाला माहिती होतं की पुढे एवढं सगळं रामायण घडणार आहे. माझंच चुकलं. मी त्या बजरंगला माफ करायला नको होतं पण माझं मन पागळलं. तुम्हाला वाटलं सुधारेल, संधी दिलीत तुम्ही. तेच चुकलं. अक्षरा नको म्हणत होती. बाबा तुमचा स्वभाव आहे माफ करण्याचा. तोच तर नडला ना मला पण आणि माझ्या मुलीला पण. पण बजरंग भुवनेश्वरी मॅडमचं नाव का घेत होता? हो खरंच आहे. म्हणजे अक्षू त्यांचं तुझ्याशी एवढं काय वैर आहे मला काही कळतच नाहीये ग. नाही म्हणजे भुवनेश्वरी मॅडम एवढ्या दुटप्पी कशा काय वागल्या? एकीकडे तुझ्या लग्नासाठी आहेर घेऊन आल्या, तुला आशीर्वाद दिला, तुझं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे असं म्हणाल्या आणि लग्नाच्या आदल्या दिवशी तुला किडनॅप करायला सांगितलं. मला ना या सगळ्या वागण्याची काही संगतीच लागत नाहीये. म्हणजे एका मुलाची आई आहेत त्या पण तरी एक बाई आहेत ना. असं कसं काय वागू शकतात? अक्षराने त्यांचं काय वाकडं केलं होतं? हो ना बजरंगला सांगितलं. अरे कसा माणूस आहे तो. स्वतःच्या मुलावर वेळ आली तर बदलून काढलं त्याला आणि दुसऱ्याच्या लेकराला किडनॅप करायला सांगतात. हे काय वागणं झालं का काय? बाई आहे, आई आहे, हा तरी असं वागतात. सुदैवाने आपल्या अक्षूला काही झालं नाही. ती सुखरूप घरी आली म्हणून ठीक आहे. काही झालं असतं तर. दुर्गेश्वरी मॅडमना पण मुलगी आहे ना, तरी अशा वागल्या त्या. मला ना या लोकांचं वागणंच कळत नाही. अक्षू काय वागणं आहे? आई हो तू शांत हो आधी. शांत हो बरं. त्यांनी त्या बजरंगला मारलं ना त्यावेळेला केवढा अभिमान वाटला होता मला. त्यांचा आदर वाटला होता. आपण ना
जा विचारलं पाहिजे त्यांना. अहो लग्न मोडण्यापर्यंत गोष्टी गेल्या आहेत, त्यांना विचारायला नको? नुकसान भरपाई द्या म्हणू आता. नुकसान भरपाई नको, पण ह्या अशा वागण्याला ना चाप बसला पाहिजे. बरं झालं अक्षता पडायच्या आधी हे सगळं घडलं. हो ना. जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं. अगं लग्न झाल्यानंतर हे रंग जर त्यांनी दाखवले असते तर काय केलं असतं आपण? देव करतो ना ते सगळं चांगल्यासाठीच करतो. यात अक्षराची काहीच चूक नाहीये. मी बाप म्हणून तिच्या पाठीशी आहे आणि कायम राहणार. आणि आई म्हणून मीही तुझ्या बरोबर कायम असणार. थँक्यू. माझं भाग्य आहे की तुम्ही मला आई बाबा म्हणून मिळालात. आणि सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला एवढं सगळं सहन करावं लागलं. अक्षू बाळा, तू लोकांचा विचार नको करूस एवढा. अक्षू तू आता फक्त तुझा विचार करायचास, दुसरा कुठलाही विचार करायचा नाहीस. मला माहितीये की अवघड आहे पण अशक्य नाहीये. अगं तू 2023 ची मुलगी आहेस, माझ्या काळातली नाहीयेस. नोकरी करतेस, स्वतःच्या पायावर उभी आहेस, स्वावलंबी आहेस आणि तुझी स्वतःची ओळख आहे. देवाच्या कृपेने सगळं ठीक होईल. अगं काही काळजी करू नकोस. मला खात्री आहे कमलरावांना एक दिवस त्यांची चूक कळेल आणि अक्षरा खरंच सगळं ठीक होईल ग. चूक करून काय फायदा आहे आई? आता कमल बरोबर काहीही ठीक होणार नाही. जे काही होतं ते सगळं मेलंय आता. नातच संपलं ग, त्यांनी संपवलं. माझ्या मनाने मी कमिटेड होते त्यांच्याशी. माझ्या मनात मी एकत्र त्यांच्या बरोबर भविष्य बघत होते. अजून काय हवं होतं मला? लग्न फक्त फॉर्मॅलिटी होती. थोडासा विश्वास दाखवायला हवा होता त्यांनी. माझ्या मनाचा विचार करायला हवा होता, तुमच्या मनाचा विचार करायला हवा होता. चार चौघात शोभा न करता आधी त्यांचं म्हणणं खासगीत सांगायला हवं होतं. माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणत त्यांनी सगळ्यांसमोर मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं चक्क. अगं पण ते म्हणाले ना की त्यांचा विश्वास आहे तुझ्यावर. अगं जो माणूस अग्निपरीक्षेची डिमांड करतो त्याच्या माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणण्याला काय अर्थ उरतो? म्हणजे मला माहिती आहे तू पवित्र आहेस, पण तुझं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी तू आगीवरून चालून दाखव. हे काय आहे? हा काय विचार आहे? शांत हो, चिडू नकोस. अगं मी चिडले नाहीये आई, मी अजिबात चिडले नाहीये. तुम्हाला असं वाटतंय का की मी चिडली आहे? ताई तू कमलवर चिडली आहेस. नाही इरा, मी माफ केलंय त्यांना. तू माफ केलंस त्यांना, तू चिडली नाहीयेस? हो, कारण चिडण्यात पण एक नातं असतं आणि माझ्या मनात आता तेही नाहीये. आता माझ्या मनात काही नाहीये, रिकामं झालंय मन. अक्षू तू टेन्शन नको घेऊस कसलं. नाही, टेन्शन नाही घेणार आता मी. आता उलट मला क्लॅरिटी आलीये, मला सगळं कळलंय. आता पुरे तो विषय. माझं ठरलंय, मी आता मी उद्यापासून शाळा जॉईन करेन. उद्या लगेच? हो. ताई अगं लगेच शाळा जॉईन करायची काय गरज आहे? बाहेर लोक सगळं तेच बोलणार, टोमणे मारणार. खरंय, आपल्याकडे पुरुषांनी काहीही केलं तरी चालतं, बायकांना मात्र सगळं भोगावं लागतं. लोक तर टोमणे मारणारच ना. त्यांची तोंड तर बंद नाही करू शकत आपण. अगं आई, पण किती दिवस मी असं घरातच बसणार? अगं हो, पण थोडा वेळ जाऊ दे ना. त्यांनी काय होईल? अगं ह्याच्यात अक्षूची काहीही चूक नाहीये, मग तिने घरात बसून का राहायचं? अक्षू बाळा, तू ताठ मानेनी बाहेर जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. हो बाबा. हॅलो, हा बोल. घरी आहे का? काय झालं? हो खरंय, ताई आलीये घरी. हो आता काय सांगू तुला. हो हो, ताईचं लग्न मोडलं. काय सांगू तुला परत परत तेच. आपल्याला हातोहात गंडवायलेत. मास्तरीन का नाही, लई डोसकेबाज आहे.
तुला इकून खाईल बघ. दुर्गे, सॉरी ताई, मला तसं काही मी म्हणायचं नव्हतं. पर ताई, टक्कर का नाही डोसकेबाज बाईशी हाय बघ आपली. तिनं का नाही अधिपतीवर भानामती केली. नाही मला तर आता हे खरंच वाटायलंय. तिचं लगीन मोडलं याला काय बी अर्थ नाही. पर ताई, तिनं आपल्या अधिपतीचं लगीन मोडलं. तुझ्या नाका खालून तुझा पोरगा या घरातून बाहेर काढला तिनं. फक्त डोसका असून चालत नाही, शिक्षणानं धार येती असं म्हणली ती मंडपात ताई. अगं ताई, तुला तिनं उघड चॅलेंज केलंय. तुला हरवायचा ध्यास घेतलाय तिनं. एक पाऊल पुढे टाकायला ती. ताई, ती जर का उद्या तुझ्या घरी सून म्हणून आली आणि तुझ्या डोसक्यावर मिरे वाटायला लागली तर मला काय बी नवल वाटणार नाही. अगं बाई, चंची कुठं आहे माझी काय माहिती. बघ की ताई, त्या मास्तरनी बाई माझ्या चंचीचं लगीन मोडलं. माझं लेकरू ग बिचार. माझ्या चंचीची एकच चूक झाली का ती तुला लई मानती आणि अधिपतीवर जीव वाळून टाकते. सावली चंचे, बघून येत. चंचे, ए चंचे. ती मास्तरीन खोटं बोलते. झालं, हे तुमचं ठरलेलंच आहे ना. त्या वाईट आहेत, त्या खोटारड्या आहेत. मग आता काय बोलून फायदा नाही. घ्या, मी बोलेल तुम्हाला पटणार नाही, आपण नको बोलाय. असं का बोलताय तुम्ही अधिपती? तिने भानामती केली काय तुमच्यावर? ती खोट्यावर खोटं बोलते. खोटं बोलणं तिच्या रक्तातच आहे. पास करावं आई साहेब. आणि विषय मास्तरिंग माईंचा नाहीच आहे, विषय तुमचा आणि माझा आहे. मी अशी अपेक्षा केली नव्हती की तुम्ही. बास अधिपती, बास. तुम्ही एवढ्या हलक्या कानाचे आहे काय? कोणी बाहेरची परकी पोरगी येते आणि तुम्ही तुमच्या आईवर राग धरताय. त्या पोरीपायी तुम्ही तुमच्या आईशी भांडताय. नाही, मी हलक्या कानाचा नाही आहे. नाही आहे हलक्या कानाचा. तुम्ही म्हणताय ना ती खोटारडी परकी पोरगी. आज त्या पोरगीला मंडपामध्ये तिचा होणारा नवरा म्हणला की ह्याच्यावर आधी तू केस घाल, ह्याला 8 टाक, मग आपण लग्न करू. माझ्यावर केस घालायला सांगत होता, पण त्या काय म्हणल्या? नाही, त्यांनी खोट्याची साथ दिली नाही आई साहेब. स्वतःचा फायदा बघितला नाही, स्वतःच्या बेआबरूची पर्वा केली नाही. तिनं खऱ्याचीच साथ दिली. तक्रार नाही म्हणजे नाहीच केली त्यांनी. लग्न मोडलं शेवटी, तरी तक्रार नाही केली. माहिती आहे तुम्हाला, ही अशी खऱ्याची साथ द्यायला ना वाघाचं काळीज लागतंय. आणि गुण दिसतोय आई साहेब, कळतोय. तो कळायला कोणी भानामती करायची गरज नाही. तेवढी बुद्धी आहे आम्हाला, आम्ही घाण टाकलेली नाही. कान आणि डोळे उघडे ठेवले की नाही कळतंय कोण किती पाण्यात आहे. आणि आजच्या काळात असं कोण करते तुम्ही मला सांगा? एवढं कोण कोणासाठी करायला लागलं? बरं, त्या नवऱ्या मुलाचं होते, मी म्हणलं त्यासनी, मला तक्रार करा माझ्या विरुद्ध, तुम्ही बिंदास करा. नाही म्हणल्यात का? कारण सत्याची साथ दिली त्या बाईनं. बरं, असं नाही बरं का, त्या होणाऱ्या नवऱ्याशी त्या प्रामाणिकच आहेत, पण तरी नवऱ्याची साथ नाही दिली, खऱ्याची साथ दिली त्यांनी, खऱ्याची. आई साहेब, म्हणजे तिने तुमच्या विरुद्ध तक्रार नाही केली? अहो, लग्न मोडलं तरी नाही केली तक्रार. अहो, तिचं लग्न मोडलं ह्याचा राग तुम्ही आमच्यावर कशापायी काढताय? कारण तुम्ही काय, आम्ही काय अधिपती? जाऊ देवा, मला नाही बोलायचं आई साहेब, सोडा मला एकट्याला, सोडा. मी म्हणलं ना, तुम्ही जा आई साहेब. पण आम्हाला बोलायचंय तुमच्याशी. तुम्ही मंडप सोडून निघून गेलात, आम्हासनी काही सांगितलं नाही, गायब झालात, आम्हाला काही कळवलं नाही. आणि आता तुम्ही परत आलात तर तुमचं म्हणणं आहे आम्ही तुम्हासनी काय बी विचारायचं नाही. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा अधिपती? अहो, आपलं नातं आहे, आम्ही तुमच्या कोणीतरी लागतोय म्हणून आम्ही तुमच्याशी बोलतोय. तर तुम्ही आम्हासनी जायला सांगताय. तुम्ही जात नसला तर मी जात. थांबा थांबा, पण आपलं परक हा भेद कळायला पाहिजे तुम्हाला. काय ग तुझी भाषा? अगं नाही ताई, ते जेवणाची काय बी हालचाल दिसत ना म्हणून म्हणलं. ते ठीक आहे, पण जरा नीट बोलत जा की. भाई भाई ताई, म्या का नाही जेवणाचं बघते, आधी केसनी भूक लागली असेल. चंचे, ठीक आहेस नव तू? नाही मावशी, माझं लगीन मोडलं, मी कशी ठीक असेल? मोडलं नाही, लांबलं. तुझं लग्न अधिपतींशीच होणार. मोडलं मोडलं म्हणत जाऊ नये सारखं. ताई, तुला अजून बी वाटतंय? वाटायचं काय त्यात?
जे ठरलंय तेच होणार. चला तुम्ही इथे लुडबुड करू नका. धनाजीची कामं त्यालाच करू द्या. चला. ताई पोटात कावळे वरडालेत ग. वय ना, मला तर भूकून चक्कर यायला लागली. धनाजी आला की त्याला तुला वाढायला सांग. नाही नाही ताई, अगं घरच्या मालकाला सोडून ती कशी जेवल? आधिपती येऊ पतवर आम्ही थांबतो की. हा ठीक. अरे धनाजी तू कुठे गेलतास? सरकार कोथिंबीर आणायला गेलो. बर जेवण तयार आहे? वय डाळीवर भाजीवर कोथिंबीर टाकली की लगेच होते. ठीक आहे, झालं की सांग. पण दुर्गे, हा आधिपतीनं बोलू. वय वय बोली होते ताई. पोटात अन्न नसलं की आधिपतीची चिडचिड होत्या. बोली होते. हा आणि चंचे, एक गोष्ट ध्यानात ठेव. सारखं सारखं वाईट बोलू नये. वास्तू कधी तथास्तू म्हणल कळायचं नाही. वय चालू कर चालू कर. ए तू काय बघतो? काय तुझं काम कर. काय बोलतेस तू? अगं मी कुठे काय बोलतेय? निखिलच्या घरचे सगळे बोलतायत. तू का ऐकून घेतलंस? सांगायचं ना त्यांना काय घडलंय ते. अगं आई, मी सांगितलं नाही असं वाटतंय का तुला? आज निखिलच्या घरचे बोलतायत, उद्या बाकीचे लोक बोलतील. आमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती पण हेच सगळं चालू आहे. निखिलचे मित्र त्याला टोमणे पण मारतायत, म्हणून तो माझ्यावर चिडचिड करतोय. उगाच भांडण झालं आमचं. नको नको ते बोलला मला. निखिलचे आई बाबा आपल्या आई बाबांना भेटायला येणार होते, पण निखिल माझं ऐकतच नाहीये. खूप चिडचिड करतोय माझ्यावर. एवढं बोलायची काय गरज आहे ताई? यात माझी काय चूक आहे? इरा, तू जरा शांत हो प्लीज. पण माझ्यावर रागराग का? अगं जे काही घडलं त्याची रिॲक्शन असेल ती. मी बोलू का हवं तर निखिलशी? हा मी फोन करते त्यांना, चालेल? हे लग्न होऊ शकत नाही. अक्षरा मॅडम. हा हा मंडपवाले दादा ना? वय मीच तो. हा मंडप ठेवायचा आहे. कशाला? नाही काय समझोता झाला तर. कसला? अहो दोन्ही पार्टींचा. आता नाही होणार. नाही होणार आता. तुम्ही काढून टाका मंडप प्लीज. अक्षरा मॅडम, अहो मी काय म्हणतो, एकदा भाऊंना विचारून घेऊ काय? ते काही वेगळं सांगणार नाहीत. तुम्ही काढून टाका मंडप प्लीज. बाबा मी येते. अक्षू, अगं शाळेत निघालीस का? नाही शाळेत नाही, मग पोलीस स्टेशनला. काय? हो बाबा, आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. ते बजरंगला पण कळू दे ना त्यांनी काय केलंय ते सगळं करू आपण. पण मला सांग, तू इराच्या बोलण्याचं टेन्शन तर नाही घेतलंस ना? नाही अजिबात नाही बाबा. माझा निर्णय कधीचाच झालाय. ए अक्षू, नाही तू एकटी नाही जाणार. मी येणार तुझ्यासोबत. मी तुला एकटीला नाही जाऊ देणार. मला भीती वाटते बाई. नाही ताई मी पण येते. मी पण येतो. नाही बाबा तुम्ही घरी थांबा. मंडपवाले दादा येणार आहेत, त्यांना पैसे द्यायचे. मी पैसे कपाटात ठेवले. हा तुम्ही घरी थांबा. आणि इरा तू बाबांबरोबर थांब, आई माझ्या बरोबर आहे.
अगं पण इरा प्लीज प्लीज घरी थांब, ठीक आहे? चला बाबा येते. हा हा इरा आओ येते हो मी जाऊन.